2-3 महिन्यांपूर्वी संघाच्या एका अंतर्गत अहवालाचा संदर्भ देऊन भाजप जास्तीत जास्त 65 जागांवर विजयी होईल असे दावे केले जात होते. पण निवडणूक सुरू झाली, अर्ज भरले गेले आणि नवनवे सर्वे येऊ लागले. काही सर्वे अंतर्गत होते तर काही सर्वे माध्यमांमधल्या कंपन्यांनी केलेले. पण या सर्वेंमधून दिसणारी एक कॉमन गोष्ट पुढे येऊ लागली, ती म्हणजे जी भाजप 65 पर्यंत खाली जात होती ती भाजप 100 क्रॉस करेल असं बोललं जाऊ लागलं. आता 1.5-2 महिन्यांपूर्वी राज्यातली परिस्थिती काय होती तर मालवणीतला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला होता. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते. महायुतीचा लोकसभेत पराभव झाला होता आणि या पराभवामुळे महायुतीच्या ताब्यातून राज्य जवळपास गेलं आहे हे निश्चित समजलं जात होतं. मग गेल्या 2 महिन्यात सर्वेच्या आकड्यातून असं काय दिसू लागलं की ज्यामुळे भाजपने डॅमेज कंट्रोल केले असे दावे केले जाऊ लागले. मुळात हे सर्वे खरे आहेत की वातावरण निर्मितीसाठी फुगवलेले आहेत? नेमकं 2 महिन्यात काय घडलं आणि त्याचा फायदा म्हणूनच भाजप कव्हर करते का की आकडे फुगवले जात आहेत? समजून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. महायुतीचा आकडा वाढण्याचं महत्त्वाचं कारण आपल्याला दिसतंय ते जागा वाटप आणि तिकीट वाटपाच्या सूत्रात. मवियाच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे असं 2 ते 3 महिन्यांपूर्वी मवियाचे नेते छातीठोकपणे सांगत होते. पण निवडणुका घोषित झाल्यानंतरही मवियाच्या बैठका सुरू राहिल्या. विशेष म्हणजे याच काळात ठाकरे आणि काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर आला. या चर्चा आणि वादाचा झालेला तोटा म्हणजे तीनही पक्षांच्या व्यक्तिगत महत्वाकांक्षा लोकांच्या नजरेसमोर आल्या. यातून हे 3 पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्राला पुढच्या 5 वर्षात सक्षम सरकार देतील का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत गेलं. पण जागा वाटपाचा अथवा तिकीट वाटपाचा प्रत्यक्षात रिझल्ट दिसू लागला तो ग्राउंडवर. विदर्भात काँग्रेस स्ट्रॉंग झाल्याचं चित्र होतं. इथून काँग्रेसनं मुसंडी मारली तर टोटल नंबरमध्ये काँग्रेस 80च्या वर राहील असं सर्वे सांगत होते. पण जागा वाटपात काँग्रेसला 100 पर्यंतच थांबवण्यात आलं. काँग्रेसनं मुस्लिम बहुल जागा, विदर्भातल्या जागा सोडल्या नसत्या तर सहजपणे काँग्रेस 150 जागांवर लढू शकत होती. आता काँग्रेसला जागा सोडणं महत्त्वाचं का ठरत होतं तर गतवेळी काँग्रेस भाजपच्या थेट सामन्यातल्या किमान 40 जागा अशा होत्या जिथे 5 ते 15% फरक होता. म्हणजेच काँग्रेसचं वारा असेल तर या जागा काँग्रेसला एक हाती जिंकण्यासारख्या होत्या. तिथले दावेदार, तिथले गट पक्के झाले होते. काँग्रेस भाजपचा थेट सामना असल्यानं काँग्रेसचा आकडा वाढला तर थेट भाजप मायनस होताना दिसत होती. जागा वाटपात मात्र काँग्रेसनं या जागा ठाकरेंना आणि पवारांना सोडल्या. पर्यायानं ठाकरे भाजप असा सामना झाला जिथे ठाकरेंकडे उमेदवार देतानाच गडबड झालेली दिसून आली. आता या जागांपैकी काही उदाहरणं घेतली तर पाटणची जागा, जिथे पाटणकर आणि देसाई हा गेल्या 50-60 वर्षांचा सामना ठरलेला. इथे पाटणकर ठाकरे अथवा पवारांकडून असते तर लढाई तुल्यबळ होती. पण इथून ठाकरेंनी हर्षद कदम या नवख्या उमेदवाराला मैदानात उतरवलं आणि शंभूराज देसाईंना थेट पास देऊन टाकला. लढाईपूर्वीच ही जागा हातची घालवली असं बोललं गेलं. दुसरीकडे एकट्या ठाकरेंनी चुकीचे उमेदवार दिले असंही नाही. मिरजेची जागा, जिथे खाडेंसमोर पर्याय देणं जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा करू पाहणाऱ्या विशाल विश्वजितच्या जोडीला शेवटपर्यंत जमलं नाही. हमका विरोधक 4 महिन्यात देता आला नाही आणि निवडणुकीपूर्वीच मवियानं ही जागा भाजपच्या नावावर करून टाकली. तिसरीकडे पवारांनीही जागा सोडण्याचं सूत्र कायम ठेवलं. माढ्यातून बबनराव शिंदेंनी पवारांच्या सातत्यानं भेटी घेतल्या. बबनराव शिंदेंना जोडून घेतलं असतं तर पवारांचं पारडं जड झालं असतं. विरोधकांकडे उमेदवारांचा पर्यायच राहिला नसता. पण पवारांनी शिंदेंना सोबत घेतलं नाही आणि मतदारसंघात ताकद नसलेल्या 4 महिन्यांपूर्वी युती आघाडी असा प्रवास केलेल्या अभिजित पाटलांना मैदानात उतरवलं. इथे तोंडावर पक्षांतर करणं पवारांना मान्य नव्हतं असं म्हणायचं तर हर्षवर्धन पाटील ते समरजित घाटगे पवारांनी चालवून घेतलेच आहेत. शिंगण्यांना देखील ऐन मोक्यावर पुन्हा पक्षात घेण्यात आलं. थोडक्यात इलेक्टिव्ह मेरिटमध्ये पवार देखील बॅकफुटला पडले असं बोललं जातंय. अर्थात या एकूण जागा वाटपात किमान 25 जागा तर अशा दिसत आहेत ज्या लढण्यापूर्वी चुकीचा पक्ष किंवा चुकीचा उमेदवार या तंट्यात मवियानं घालवल्या. साहजिकच जागा वाटपानंतर आणि तिकीट वाटपानंतर महायुतीचा कॉन्फिडन्स वाढलेला दिसू लागला. महायुतीचा आकडा वाढण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे संभाजीराजेंची तिसरी आघाडी ते जरांगे पाटलांची भूमिका. लोकसभेत भाजपच्या विरोधात प्रामुख्यानं दलित, मुस्लिम आणि मराठा मतांची मोड बांधली गेली. उत्तर महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकरी, विदर्भात धान उत्पादक शेतकरी असे वेगवेगळे फॅक्टर देखील महायुतीच्या विरोधात होते. पश्चिम महाराष्ट्रात पवारांची सहानुभूती तर मराठवाड्यात जरांगे फॅक्टर असे अनेक फॅक्टर महायुतीच्या विरोधात गेले. सोबतच ते मवियाच्या उमेदवारांच्या बाजूने झुकले.
सध्या मात्र हे चित्र दिसत नाही. केंद्रीय निवडणुकीसाठी लागू असलेलं संविधान बदलाचं नरेटिव्ह संपुष्टात आलंय. पर्यायानं ज्या ताकदीनं दलित समाजातून महायुतीच्या विरोधात मतदान केलं ते आता होईल असं म्हणता येत नाही. या उलट विधानसभेसाठी मुस्लिम समाजाची भूमिका स्थानिक राजकारणावरच अवलंबून असणारी दिसते. जसं की एखादा मतदारसंघ उदाहरण म्हणून घेतला, जसा की कोपरगाव, तर या मतदारसंघातला जो काही दलित समाज असेल तो आज संविधान बदलाच्या नरेटिव्हवर मवियाकडून जाताना दिसत नाही, तर उलट पक्षी स्थानिक गटातटांना जोडून घेत तो महायुतीच्या आशुतोष काळेंसोबत जाताना दिसतोय. हाच फॅक्टर मुस्लिम समाजाबद्दलही लागू होतोय. जिथे मुस्लिम मतांची संख्या एक गठ्ठा नाही किंवा मुस्लिम मतं प्रभावी नाहीत, तिथे ती सत्ताधाऱ्यांच्या मतांसोबत जाताना दिसतायत. आता यातूनही स्टेट नरेटिव्ह विचारात घेऊन जे मुस्लिम आणि दलित समाजातल्या मतांचं ध्रुवीकरण होऊ शकतं त्यांनी स्वतंत्र पर्यायांचा विचार करण्यास सुरुवात केली आहे. आणि त्या राजकारणाची स्पेस संभाजीराजेंची तिसरी आघाडी आणि जरांगे फॅक्टरनं घेतल्याचं दिसतं. पर्यायानं लोकसभेत ज्याप्रमाणे मतांचं ध्रुवीकरण मवियाच्या फायद्याचं ठरलं होतं, तसं कोणत्याही एका जातीचं, कोणत्याही एका वर्गाचं ध्रुवीकरण आज मवियाच्या बाजूने ठामपणे झुकलं आहे असं म्हणता येत नाही. महायुतीचा आकडा वाढण्याचं तिसरं आणि महत्त्वाचं कारण लाडक्या बहिणींचं रिफ्लेक्शन आणि महायुतीनं उभा केलेलं नरेटिव्ह. सुमारे 2.5 कोटी महिलांना लाडक्या बहिणींचा लाभ मिळालाय, तर लोकसभेच्या वोट शेअरमध्ये महायुती आणि मवियामध्ये फक्त 6 लाख मतांचा फरक होता. 2.5 कोटी महिलांपैकी 10% महिलांचं मतदान जरी कन्व्हर्ट होत असेल तर ती गोष्ट महायुतीच्या पथ्यावर पडणारी दिसू शकते. एक रकमी 2, 3, 4 हप्ते देण्याचा फायदाही महायुतीला होऊ शकतो असं बोललं जाते. आता लाडक्या बहिणीचा महायुतीला झालेला सर्वात चांगला फायदा म्हणजे लाडक्या बहिणीच्या जाहिरातीतून नरेटिव्ह सेट करण्याच्या फॅक्टरवर महायुती पुढे राहिली. गेल्या 4 महिन्यात मवियाच्या नेत्यांनी ना पक्षफुटीचं नरेटिव्ह पुढे आणलं ना इतर कोणतं नरेटिव्ह समोर आणलं. मात्र महायुतीनं आपले मुद्दे समोर आणत मवियाला फक्त रिॲक्शन मोडमध्ये ठेवलं. पक्षफुटीचा जो काही राग होता तो राग लोकसभेत व्यक्त करण्यात आला. दूध एकदाच उतू जातं, त्यानंतर किती वेळा गरम केलं तर ते उतू जात नाही. हेच तत्व लोकांच्या असंतोषासाठी लागू होतं असं सांगण्यात येतं. सर्वसामान्य मतदार पक्षफुटीच्या मुद्द्यावरून लोकसभेत व्यक्त झाले आहेत. अशा वेळी पुन्हा त्याच मुद्द्यावरून ते व्यक्त होतील का हा प्रश्न राजकीय विश्लेषकांसमोर आहे. जो स्विंग ग्राउंडवरती दिसत होता तो स्विंग महायुतीच्या सरकारबाबत दिसत नाही. याचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणता येईल ते म्हणजे ही निवडणूक मतदारसंघात घेऊन जाण्यात महायुतीला यश आलंय. मविया की महायुती यापेक्षा लोकांच्या समोर हा आमदार की तो आमदार हा प्रश्न मोठा आहे. स्थानिक राजकारण मोठं ठेवणं सध्या तरी भाजप आणि महायुतीच्या पारड्यात पडताना दिसतंय. थोडक्यात 2-3 महिन्यांपूर्वी ज्या प्रकारचं वातावरण होतं तसं आता नाही. जागा वाटप ते तिकीट वाटप, प्रत्यक्षात पैसे हातात येऊन दिवाळीसारख्या सणांमध्ये त्यांचा फायदा घेऊन एक प्रकारची रिॲक्शन लाडक्या बहिणींची तयार आहे. त्यातून मतपरिवर्तनाची शक्यता अधिक दिसतीये. शिवाय नरेटिव्हच्या पातळीवरही मविया कच खाताना दिसतीये. त्याचा अंतिम फायदा कुठेतरी भाजपला होतोय आणि सर्वेत भाजप आपल्या आकडे सेटल करायला लागली आहे असं म्हणता येतंय. याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.